सामन्याचा सामनावीर राजा ठरलेला आहे। राजा फाइट आमच्या सोबत 12th मॅन आहेत। राजा फाइट काम टाइट। यस दीपक पाटील सरांना मी विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा अगदी मॅन ऑफ द मॅच दोन्ही संघाचा खेळाडू उद्या संध्याकाळी रात्रीच्या सत्रामध्ये 7:15 दोन्ही संघ तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, यावरती तुम्ही फोकस करा आणि उद्या वेळेवरती उपस्थित राहा। 7:15 टाइम देतोय कारण उद्या फिनालेचा डे आहे आणि भरपूर सामने। 7 वाजता तुम्ही इथे टच व्हा सगळ्यांनी। 7:15 ला बॉल पडेल, 7 वाजता तुम्ही सगळे इथे उपस्थित व्हा। पिसारो टीम ऑल सेट, सामने रेड कर, बड़ा फाइट बड़ा मुकाबला। इसे भी चलते योगेश वाघ कॉमेडी स्टार। फुकाड हार्बर आहे, झाडावर चढ रे पिसारबे संघाची सलामीशी थोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। विजय पवार आणि मंगेश म्हात्रे हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल प्रणव भोपी डाबाला होते सुरुवात। गेम ऑन। काय रे बॉल आला लाईन मारून गेला का? या बघा तो सांगतो जराशी माझी जाहिरात बघायला लागलेलो, पिक्चर लायला पण नाव यायला लागली। पाहावं लागेल पहिला चेंडू अप्पट बार होता तिथे फलंदाजाला ओहो, यावेळेस ओहो पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न। साईज नंबर अगदी जाऊया। इथे मात्र एक सिंगल आले आणि संघाचं खातं ओपन झालं। वरच्या आळेचा गडी आता खालच्या आळेला आला, खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला, म्हणजे मंग्या खालच्या आळेला आला, विजय वरच्या आळेला गेला। प्रणव तयार होतोय पुन्हा एकदा, यावेळेस मोठा फटका आणि तिथे मात्र कुणीही नाहीये। बॉल मात्र बाप्पा थेट नीट वैर जुनी जाग्यावर गेला, जुने जाग्यावर। डीजेवाली कसा बाबू गुणी सांग गोट्याला खेत्री लय वळवळ करतो, ठेला बाहेर कोंडून कडी घेतली लावून, हरकत नाहीये। यावेळेस अजून एक मोठा फटका खेचलाय क्षेत्ररक्षक दूरवर। काय सांगतात फिल्डर जेला पण काय सांगतात नशीब गांडू त्याला काय करी पांडू, दम खाऊन टोका दिला निबार। बॉल मात्र यावेळेस निघून गेलाय, वजन जायचा रे बाबा। आणि इथे मात्र 4 धावा 11 धावा। काय पण बोलू नका अरे बाप्पा। चला थोडंसं स्पीडअप राहू द्या मॅचला, असं सांग ना तू, बीपी वाढायची बारी होते। इथे जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव। काय सांगायचं आहे, खायचं दात वेगळं आणि दावायचं वेगळं असा चेंडू। यस इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय। एकंदरीत 5 चेंडू हाताळले गेलेत, 11 धावा आहेत धावफलकावरती। पुन्हा एकदा बाप्पा मोकार ना पार, बस याला सांगा काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाव डॅम मध्ये। इथे आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ। राजू दोरे चौका जावा, यस नो बॉल, खराब चेंडू। राजू दोरे जरा ट्रॅक्टर चौका चालवा। येणारा चेंडू फ्री हिट, नो बॉल आला म्हणजे भयानक कार्यक्रम झाला। पहा तो सांगतो बघ माझ्या छातीला लागला बघ, केवढा लागला, लाल झाला बघ। मा सांग दुःख सहन केलाय तू, आता काय सांगायचं दिल्या घरी सुखी राहू। सासूचा सांग तरास माल पण मजा तुझी। काय घडणार शेवटचा बॉल, बस काय नाही। या भयानक आजार झाला ना, काय सांगायचं आहे। सुरेश दोरे ऑफिशियल पंच पाहतोय, अनेक वर्षाचा अनुभव, पण काय सांगायचं अजून त्याची लाईन मारायची सवय दिली नाही। पहाड झाली तरी लाईन मारितो, पिच परफेक्ट। आणि तिथे मात्र लाईन चेक केली, खराब चेंडू। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेस फ्री हिटचा बॉल
यावेळेस निघून चाललाय. जसा बॉल यानं हेलपाडला तसा त्यांना बॉल मारला. बॉल इसा खरी जिला टारारिरी टिटिरी पारारिरी पिरपिरी 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 षटका. पहा वेळ वाचवणं महत्वाचं राहील. मित्रांनो स्पीडअप ठेवा कारण की वातावरण सहाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज झालाय निशांत भोपी. आयोजकांसाठी साताना कडवी आव्हानं राहिल्यात. एक टायमाला काय झालं लगीन केल्यावर बायकोचा त्रास नाही आवडत म्हणजे त्रास ह्यो कडायला लागतो. टीमाला बळा आणाय घरी जायचा गाडी घेऊन इलाज नाही. जाऊया. एक टायमाला काय माहित आहे का घरी बायकोची भांडण झाली सासऱ्याच्या घरी गेली तर नवरा सांगेल बाबा तिकडेच 15 दिवस फरक नाही. पण काय झालं इथं नाही इलाज. अजय बसमा अविनाश वाघ दोघं गेलं कातळावर बसलं पंक्चर झालं नाही इलाज झाला. आमटी रिवर्स झाली बार. 21 धावा आहेत आणि इथे यावेळेस पंचांचे बोट मात्र आकाशात. इथे बॅटची बाहेरची कडा विकेट किपरनं काम केलं. फिनिश फलंदाज बाद. काय त्याला गम नसतं झाला. कालपासून तू अशी गमची गाणी लायली ना त्याला गम झाला रडायला लागला नाही इलाज त्याचाही. अगदी 21 धावा आणि ते निशांत भोपी. षटक क्रमांक 2 चालू आहे. आता पाहावं लागेल षटकामधील जुने ही 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. आणि जेल्या काय सांगितलं राजकुमार तो बघा 4 स्क्वेअर फुटावर मोजमाप चालू केला त्यानं. इथे यावेळेस राजकुमार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. पिसारवे टीमचा राजकुमार परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याची आबाळ देखा कवडी यास नशीब बाबा पाठीमागे. हा इंडिया जाऊन दे अजून तुझा वाहून दे काय नाही. पाठी 4:15 वाजला काय सांगाय गडी डिस्को आहे फिल्डर पण काय सांगायचंय खाऊन वाळलाय का न खाता वाळलाय त्याच कळना काही का ना असे. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 22 धावा दाखवल का वरती. इथे पाहावं लागेल 22 धावा. विजय पवार यावेळेस स्ट्राईक येण्यावरती. विजय पवारला माहित आहे बांधावा नाड्यामध्ये घाली ना कोणी काड्या. गोलंदाज तयार आणि इथे मात्र फुलातून चेंडू चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निशांच्या माध्यमातून हाताळला जातो. निर्धाव चेंडू आला गेलाय आणि इथे फलंदाजाला चेंडू मात्र समजलं नाही विजयला. षटकातला 4था चेंडू निर्धाव आला गेलाय. 22 धावा आहेत एकाकडेच्या मोबदल्यात टीम पिसारवे. आणि इथे एलबीच्या स्वरूपात ओटी गॉन विकेट फलंदाज होतो बाद. तुझ्यामध्ये माझे काय सांगायचं आहे तो बघा. तो तिकडचा एक हंपर गाला असतो त्याला पडला का काय झाला सपाट. येस तेव्हाच तर सांगता कच्चू ना मच्छू इसे कहते हैं बच्चू. आणि मैदानात आत दाखल होत असताना पाहायला मिळतो फलंदाज शैलेश दाखल होतो. शेवटचा चेंडू आहे यावेळेस. हो काय सांगायचं जसा बॉल आल्याबरोबर त्यांना वाजायला मस्त फटाकन पण कार्यक्रम फिनिश.
करा आता जून पासून कवा आहे शक्तितुरा बिक्तितुरा चालू होईल माझ्या मग चल रत्नागिरीला म्हणजे सोबल तू पाहावं लागेल इथे हॅलो बावीस धावा फलकावरती आहेत 3 विकेट गमावले गेलेत शेवटचं षटक आहे काय रे काय झाला काय सांगायचं आहे तेच तिसऱ्या पंचांची मदत घेतली हाईट फॅक्टर चेक केलं जाईल शांताबाई आपला काम माईक आणि पाईप बाकी सब है उधर तहसीलदार ग्रामसेवक सब है सगळेजण कसं कान देऊन राहिला देखा अरे मोडाल कुठं आले शेवटच्या टप्प्यात स्पर्धा नो बॉल देखताच आयटम काय सांगायचा पटला आलं खराब चेंडू फ्री हिट यस पंच सांगतायत कवायत चालू झाला आता फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे एक्स्ट्राची एकदा धावफल करतोय ऍड विल 24 24 धावा धावफलकावरती रोशन कडू गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन कडू कुठेतरी जर पाहिलं तर थोडसा कडवी गोलंदाजी होती अवी तशी 7 खेळपट्टीची काय रे 60 रुपये लक्ष्मी सेल 60 रुपये 5 ला 1 10 ला 3 चकबार 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 सेल लागला का काय झाला काय कळाय मार्ग नाही इथे वाईट काय रे कमरेचा मनी ढिला झाला का काय नको झालाय तिकडे किपर तिकडे गरम झाला फार अगदी 1 नो चेंडू 3 वाईट आणि यावेळेस हो काय फटका काय सांगायचं आहे तवाच ते सांगतात ज्याच्या कर्ज तो खरा मर्द होऊ दे वाईट नो षटकार आणि यावेळेस कमालीचा चेंडू अफलातून चेंडू हाताळला जातोय आता मात्र बॅट्समन आळशी झाला त्याला माहिती आहे आयतर नेता घाम पाडायच नको काय सांगायचं आहे इथे मात्र आता निर्धाव चेंडूला गेलाय पुन्हा एकदा रोशन कडू कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस जरासा लेट इंजेक्शन लागला पण खरपूस लागला लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट रोशनच्या माध्यमातून हाताळला जातोय आता कुठेतरी जर पाहिला दाबा खर्च झाला त्या वाचवाव्या लागतील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे संधी होती पण आता काय झाला डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला म्हणजे बॉलर सुधारला आणि विकेट किपर बिघडला कारण की अगोदर कुठेतरी खराब गोलंदाजी होत होती तेव्हा 7 मात्र चांगली मिळत होती विकेट किपरची परंतु यावेळेस गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली विकेट किपर कडनं थोडीशी चुकी झाली अन्यथा धावबाची विकेट देखील मिळू शकली असती परंतु नाही 33 धावा आहेत शेवटचे 2 बॉल या डावातील शिल्लक आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत पाहिलं जाईल चेक केलं जाईल
काय नाही, काय सांगायचं आहे. मस बाबा खजिना दिसला पण सगळा डोळ्यावरून चादर उघडली, सगळा पसारा पडला. सुरक्षित आहे यस, काय नाही, सगळा सोनोग्राफी केली, एक्सरा काढला, सगळ्यामध्ये नॉर्मल आहे, आजार काही नाही. इथे अगदी आपण पाहतो 34 धावा आहेत यावेळेस. हो काय फटका, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती डायरेक्ट अपेंडिक्स बाहेर. अशा पद्धतीनं पहिला डाव समाप्त होतो. संघाची धावसंख्या 40, विजयासाठी 18 चेंडू 41 धावांची गरज. तुमावना काय झालं, डायरेक्ट टेन्शन दूर. तो एक रडायला लागला, रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. काय नका तसं काही करू नका. जाऊया मित्रांनो, टॉस झाला का काय झालं, सुमडेत कोंबडी काही मारली ती कळली नाही. दुंद्रे टीमनं टॉस जिंकला ना, मला वाटतं डिसिजन 7-12. हरकत नाही, परंतु 7-12 लवकर कळवा. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळतं. बॅटिंग करणारी टीम अर्थात भैरवनाथ रिडगर, बरोबर आहे ना, कारण मग टॉस करायच्या टायमाला तुमचा टॉस कॅप्टन आला, त्यांना आवडा लांब नाव सांगला माझा, अरे बाप्पा पाहावं लागेल. भैरवनाथ रिडगर संघाची सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 18 चेंडू 41 धावांची गरज आणि गोलंदाज झालाय. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी विजय. पाहावं लागेल आता कशा प्रकारची बॅटिंग, कशा प्रकारचा पाठलाग केला जाईल ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतोय, सौरभ आहे ऑन स्ट्राईकला. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, प्रचंड वेग विजेचा टप्पा तिथे अचूक पाहायला मिळाला आणि निश्चित निर्धाव चेंडू आला गेलाय. सुरुवात चांगली केली, दुकान खोलल्यानंतर बोनी चांगली झाली. गोलंदाजाची धंदा किती होईल काय काय कळना. इथे येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. यावेळेस दांडी वाकवली आणि इथे मोडला का काय स्टंप, अर्धाच वाकलाय. फलंदाज होतो बाद. आमचा वडापावाला ना टपरीच फक्त ढिली, बाकी सगळा बोत्या पुस्तारा आवरला. भगत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विजय पवारनं पहिला चेंडू डॉट हाताला, दुसऱ्या चेंडूवरती डायरेक्ट इष्ट्या उखाडल्या गेल्या, तिथे फलंदाज बाद झालाय. वेळ वाचवणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. टीम पिसारले चला, जास्तचा वेळ खर्च करू नका.
आपण याची नोंद घ्या, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आयोजकांसाठी सातत्यानं प्रत्येक रात्रीमध्ये संपूर्ण रात्र जागणं, अगदी पुन्हा एकदा सकाळी उठल्यानंतर टीम पुन्हा एकदा कन्फर्म करणं आणि पुन्हा एकदा खेळपट्टी मैदान रेखाटणं. यावेळेस हो फटका हवेत घेतलाय, क्षेत्रचे बॉल खाली आलाय, पाहावं लागेल. काय बाबा त्यांना मटे जीवाव कशी तरी घेतली बाबा, बोटाचे शेंड्या गुतला बार. बस हा, जरा छाती ठोकताना नीट ठोका, नाही आयडिया आणायला लागल, हरकत नाहीये. इथे फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज अभय. तोपर्यंत देऊया डीजेला एक टेस्ट आणि बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट. काही का असे ना, इथे 3 चेंडू हाताळले गेले, त्यांना त्यावरती 2 विकेट. धाव मात्र अजून एकही धावफलकावरती जोडली नाही. भैरवनाथ रिटगर आणि हॅट्रिक ऑन आहे. आता पाहावं लागेल, परंतु इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, गोलंदाजी चांगली राहिली आहे. गडी काय सांगतात, ताडा माडा सारखा मजबूत उंच वाढला आणि त्याला काय सांगतात, डबल टॉप नाही टिबल टॉपची मशीन आहे का काय झाले. बॉल पडल्या पडल्या असा गोळेसारखा जातो का सुक्कन. गोलंदाजी चांगली राहिली, 4 चेंडू हाताला गेले, अजून एकही धाव खर्च केली नाही. 2 विकेट घेतल्या, विजय तयार. पुढे येऊन फटका सरसवत खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. अजून एक धक्का, अजून एक विकेट. अगदी आपण पाहू शकाल, विजय पवारची गोलंदाजी फुलातून राहिली. शेवटचा बॉल शिल्लक आहे, मिडॉन षटक येणार का. अखेर हे षटक इथे मिडॉन हाताळलं जात. किफायती गोलंदाजी राहिली आहे, ते म्हणजे पिसारवे टीम साठी विजय पवारची. अगदी पहा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी एकही धाव खर्च केली नाही, 3 विकेट मिळवल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. आणि लगेच दुसरे षटक हाताळण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 41 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 41 म्हणजे मजबूत कार्यक्रम करायला लागेल. ठासून ठुसून आला बॉल पार दूर सोडीत पळवायला लागेल तर कार्यक्रम जमल, नाही तर काय सांगायचं, डाळीत कांजी आणि कांजात पाणी. यावेळेस गोलंदाज शैलेश. गोलंदाजी ट्रॅक मध्ये शैलेश तयार होत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 41, चला 41 धावांचा पाठलाग करायचा इथून पुढे. कशा प्रकारे बनवले जातील, परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वेळेकडे देखील लक्ष द्या. वेळ वाचवणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 4:30 वाजलेले आहेत. यावेळेस हो, यावेळेस संधी उपलब्ध झाली. अजून एक धक्का, 4था धक्का. या रिव्हर्स गिअर पडला रे बॅटिंग वाल्याचा. रन वाढ आहे तिथे विकेट वाढते, रन काय वाढलंच नाही. ठोकडीचे गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा शैलेश. यावेळेस हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आलाय, तिथे संधी उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धाबा आता कंप्लीट. एक संघाचा खातं ओपन करणारा चेंडू पाहायला मिळाला, तिथे 2 धाबा तर जोडला गेला धावफलकावरती भैरवनाथ रिटगर टीमच्या. आणि स्ट्राईक होते आपण प्रथम पाहू शकाल.
प्रथम भोपी आहे स्ट्राईक एंड होती आणि प्रथम भोपी जर पाहिलं तर निश्चित आणि इथे बॅटची लिडिंग आहे. अजून एक धक्का. काय रे काय झालं तुम्हाला निजून उठलं का काय झाले असाच काहीतरी घोटाळा वाटतो. यस पहा प्रथम बाद झाला आणि बंटी म्हणजे जशी काय योग गडी बाहेर आला आणि योग आत गेला म्हणजे शिव मोठू बाहेर आला आणि पतलू आत गेला. पाहावं लागेल. अमित भोपी घरपट्टी तर वेगळीच काय त्याची उर्फ बंटी. अमित भोपी उर्फ बंटी यावेळेस स्ट्राईक एंड वरती. यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न कुठेतरी जर पाहिलं तर मोठाल्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबलनं काम चालणार नाही. कदाचित सिंगल डबलचा आपल्याकडे ऑप्शन शिल्लक राहिला नाही आता कारण की आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 38 धाबा बनवायचे आहेत. इथून पुढे 8 चेंडू 38 धाबा. गोलंदाज तयार होतं पुन्हा एकदा. शैलेश यावेळेस लाईन खराब. लाईन इथे खराब आहे. पंचांनी दर्शवलं गेलं उजवी एष्टी आहे. मिस करत असताना चेंडू आपण पाहिला तर तो खराब व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू इथे पिसारवे टीमचा गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून हाताळला जातोय. 5 विकेट 4 धाबा 41चा पाठला करत असताना 8 चेंडू 37 अजूनही बनवायचे आहेत. यावेळेस हो एक सिंगल घेतली. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धाबा 5 विकेट. आता 7 चेंडू आणि 36 7 चेंडू 36 म्हणजे या चेंडूवरती कदाचित एखादा षटकार येणं महत्वाचं राहील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. संधू मारलाय खवा वर करून हाणलाय पण काय सांगता कुपोषित यस. पहा फिल्डर जसा काय नाचत गेला तर डांग डिंगा 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 डांग डिंगा कार्यक्रम फिट पण चांगलं क्षेत्ररक्षण. रोनित काय सांगायचं आहे परत आता तो होताचा जर काय फिल्डिंग करताना नाचत गेला तर उद्या स्टोरीला लावायला लागेल तुला. पाहावं लागेल स्टेटसला नाही डायरेक्ट स्टोरी. अगदी आपण जाऊया. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहे त्यांना 35 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता षटकाराशिवाय गत्यांत पर्याय नाही. परंतु इथे तो देखील मोठा फटका आला नाही. तेजस आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी परंतु इथे मात्र एक सिंगल आली आणि यावेळेस मात्र स्ट्राईक होती. रोशन कडूला आपण पाहू शकाल. नावात आहे आडनावात आहे कडू. आता बॅटिंग मध्ये कडू की गोड हे पहा. स्माईल पहा आणि ती स्माईल रोनितची आपण पाहिली. तेजस तयार होतं पुन्हा एकदा. खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा वळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथून बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. जास्त काही मिळणार नाही. तिथे एक सिंगल मिळेल. 8 धाबा 4 चेंडू आता 33 ची गरज. 4 बॉल 33 बनवायचे आहेत. 4 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असताना पॉइंट क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न केला आणि तिथे यश आलं. थोडस लेट आला परंतु थेट म्हणजे अगदी आपण पाहू शकाल मॅच कुठेतरी आपल्या विरुद्ध दिशेने जात असताना त्यावेळेस कुठेतरी फटके पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल 29 ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस तयार. यावेळेस देखील काय फटका. काय रे ही कारतूस तुमची चांगली होती आणि ही कारतूस काय ठेवली ती आंधी काय सांगायच्या गन सगळ्या नेल्या सगळ्या गन गंजलेल्या लायल्या का काय झाल्या आवाज होईना काय ना ह्यो निस्ता फटाय फटाय. चांगली बॅटिंग. अगदी 2 बॉल 23 ची आवश्यकता. आता 2 चेंडू 23 बनवायचे आहेत. 18 जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तेजस. यावेळी देखील हो तिथे क्षेत्ररक्षण खराब परंतु तिथे काय नाही आटली बाटली कचकन फुटली यांना कॅच याची कॅच कशी सुटली काय का होईना रन पका म्हणून काय नाही बाबा नाही तर काय सांगा मॅच घसत आली असती. पा होतो रिप्ले मध्ये याला सांगता आटली बाटलीने कचकन कॅच सुटली. आणि यावेळेस हो तो झेल सोडला परंतु तिथे मॅच देखील सोडली. बॅटिंग करणारी टीम भैरवनाथ रेडगर हार्ड लक टीम आणि गुड लक टीम पिसारवे. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक.